आता शेतकऱ्याला 18,900 रुपये प्रति हेक्टर सरसकट गावानुसार यादी आता या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। बघा, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आज अशी माहिती देण्यात आलेली आहे, जी शेतकरी बांधव बऱ्याच दिवसांपासून पीक विम्याची या ठिकाणी वाट पाहत होते, त्यांना आज सरकारच्या माध्यमातून थेट निधींचे हस्तांतर होणार आहे। आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्ही स्वतःच्या या ठिकाणी पाहू शकता की पेपरला, अक्षरशः पेपरला ही बातमी या ठिकाणी आलेली आहे। पेपरमध्ये असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे नेमकं पीक विमा कधी मिळणार व केव्हा मिळणार व किती हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार व कोणत्या पिकाला किती हेक्टरी पीक विमा मिळणार आहे, ही सर्व माहिती अगदी पेपरच्या माध्यमातून बघा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, बघा या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व तसेच अजितदादा पवार या ठिकाणी यांनी सांगितलं आहे। तर मग मित्रांनो, जाणून घेऊया की पीक विमा भरलेल्या सर्व शेतकरी बघा या ठिकाणी खुश होणार आहे। एक कारण, ही बातमी आता शेतकऱ्यांच्या मनावर या ठिकाणी प्रसन्नता आणल्याशिवाय राहणार नाही। पीक विम्याचा 75% जो हिस्सा आहे तो वाटप करण्याचा निर्णय आज अखेर जाहीर झाला असून दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। ही रक्कम हेक्टरी बघा, आता हेक्टरी 18,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना मिळणार होती, परंतु काही शेतकऱ्यांना 40,000 रुपयापर्यंत देखील ही रक्कम मिळणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, बघा आता असं 18,000 रुपये तर या ठिकाणी आपण सांगितलं आहे, परंतु बघा काही शेतकऱ्यांना या ठिकाणी 18,000 रुपये मिळणार, तर काही शेतकऱ्यांना तब्बल या ठिकाणी 40,000 रुपये एवढी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। अशी स्पष्टपणे माहिती आज मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट पेपरच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितले आहे। बघा, ही माहिती त्यांनी कशाद्वारे दिली, तर डायरेक्ट पेपरच्या द्वारे ही माहिती मुख्यमंत्री साहेबांनी व तसेच उपमुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्ही या ठिकाणी आता या स्क्रीनवर पाहू शकता 2022 ते 2024 म्हणजे जे काय ते 3 वर्ष होती, 2022, 23, 24 आणि बघा मे महिन्यामध्ये बघा या 2025 3 वर्षांचा, म्हणजेच बघा या 3 वर्षामध्ये जेवढी तुमची नुकसान झाली होती त्यामध्ये काही शेतकऱ्यांना 25% आगरीमध्ये काही शेतकऱ्याला रक्कम मिळाली, तर भरपूर शेतकरी म्हणजेच 75% शेतकऱ्यांना रक्कम मिळालेली नाही। जर या 75-76% शेतकऱ्यांमध्ये जर तुम्ही मोडत असाल तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आज सरकारच्या माध्यमातून बघा 153 कोटी रुपये या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा, एवढी अशी प्रचंड रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता कोणत्या पिकाला किती हेक्टर मिळणार हा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न असतो। आता शेतकरी मित्रांनो, बांधवांनो, बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का, हे आता तुम्ही नक्की तपासून पहा। कोणती त्रुटी आहे, प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे, बघा आता विमा मिळाल्यानंतर शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये बघा आहेत का। आता मागील 3 वर्षाचा बघा 2022-2024 पर्यंत पीक विमा भरलेला होता, तो आता शेतकऱ्याला मिळणार। बघा आता जे काही महत्त्वाचे पीक आहेत ते बघा, महत्त्वाचे पीक यामध्ये कोणते आहेत ते बघा, कापूस आहे, सोयाबीन आहे। बघा या ठिकाणी जे महत्त्वाचे पीक आहे ते या पिकाला सर्वात जास्त रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे, परंतु कोणत्या पिकाला किती रक्कम मिळणार हे आपण सविस्तर अगदी बघा 33 सेकंदामध्ये पाहूया। त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या दररोज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर मित्रांनो, बघा भातासारख्या पिकाला या ठिकाणी 50,000 रुपये मिळणार आहे। बघा या ठिकाणी ज्वारीसारख्या पिकाला 33,000 रुपये, बाजरीसारख्या पिकाला 32,000 रुपये आणि भुईमुग, मित्रांनो जे भुईमुग आहे त्या पिकासाठी या ठिकाणी 45,000 रुपये व सोयाबीन 55,000 रुपये, मूग 28,000 रुपये, उडीद 25,000 रुपये हेक्टरी। तर बघा तूर या ठिकाणी 47,000 रुपये आणि कापूस 60,000 रुपये। बघा अशी ही रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे। असे स्पष्ट या ठिकाणी यादी जी आहे आज सरकारने जारी केलेली आहे। तर मग मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, हे पीक, हे विमा, हा टोटल 3 वर्षाच्या ठिकाणी पीक विमा म्हणजे सर्व पीक विमा एकत्र आता शेतकऱ्याला जमा होत आहे। बघा 2025, 2022 ते 2025 पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी या ठिकाणी समोर आली मित्रांनो। म्हणजे बघा आता काल काही
काही असे शेतकरी आहेत ज्यांनी राज्याला 25% अग्रिम पण मिळालेला आहे. पण शेतकरी बांधवांनो बघा, तो पण या ठिकाणी खायला मिळाला नाही. कारण बघा टोटल 75% जे काही वितरण होणार आहे ते सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर बघा या ठिकाणी कृषी मंत्री दत्ता मामा भरणे बघा यांनी सांगितलेले आहे, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खाते पोस्ट ऑफिस बँकमध्ये आहेत त्यांनी या ठिकाणी कालपासूनच रक्कम मिळायला या ठिकाणी त्यांना सुरू झालेले आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो बघा 2022 ते 2025 या काळामध्ये शेतकऱ्यांचे बघा शेतकरी पिकांचे नुकसान बघा जे काही झाले होते बघा त्यांनी पीक विमा भरलेला होता 100%. या ठिकाणी आज त्या ठिकाणी त्यांच्या खात्यावर ही रक्कम ही अपडेट फक्त 5 मिनिटापूर्वीच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे. बघा शेतकऱ्यांची जी अपेक्षा होती की आम्हाला पीक विमा किती मिळणार, केव्हा मिळणार आणि आम्हाला पीक विम्याची रक्कम नेमकी किती मिळणार, जास्तीत जास्त मिळावी अशी या ठिकाणी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. त्यामुळे सरकारने त्यांना 30,000 ते 35,000 रुपये मिळणार अशी कृषी विभागाने सांगितले होतं. केंद्र सरकारकडून 2022 बघा या ठिकाणी टोटल 2 ते 3 वर्षाचा जो पीक विमा आहे तो थकीत आला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे. परंतु तो निधी बघा राज्यामध्ये आलेला आहे. बघा गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये 15 ते 16 जिल्ह्यामध्ये बघा आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघा या ठिकाणी वितरण करण्याचे काम सुरू होते, परंतु वितरण काय झालेलं नाही. परंतु आज या ठिकाणी जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे बघा, आता जे पैसे तुम्हाला डायरेक्ट डेबिट ट्रान्सफरद्वारे तुम्हाला मिळणार आहे. खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी बराचसा उशीर देखील झालेला आहे. परंतु बघा आता दुपारी 1 वाजल्यापासून ते बघा रात्रीच्या 12 वाजल्यापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार. म्हणजे बघा आता दुपारच्या 1 आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखट ही रक्कमच अशी जमा होणार असल्याची महत्त्वाची माहिती शासनाने सांगितली. बघा आज जर 16 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे अशी माहिती थेट सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आली. या 16 जिल्ह्यांची यादी दिली आहे. पण बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पीक विमा बघा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही. कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामे पूर्ण केली आहेत त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. बघा आता कोणत्या शेतकऱ्यांनी या महत्त्वाची कामे केली नाहीत, कोणत्या शेतकऱ्यांनी ही महत्त्वाची कामे केली आहेत तर लगेच पुढे पहा. पण या ठिकाणी जे 25% अग्रिम आहेत बघा तो या ठिकाणी काही शेतकऱ्याला मिळाला नसेल तर चिंता या ठिकाणी करू नका, पण मिळण्याची शक्यता आहे. बघा 75% अग्रिम सोबत ते पण येण्याची शक्यता आहे असं या ठिकाणी सरकारने सांगितलंय. बघा आतापर्यंत 10 वर्षाच्या इतिहासामध्ये एवढा पीक विमा कधीच मिळाला नव्हता. म्हणजे टोटल 3 वर्षाचा पीक विमा शेतकऱ्याला एकत्र मिळणार, म्हणजे रक्कम जास्तीत जास्त तुम्हाला मिळणार आहे. बघा पंतप्रधान मोदी यांनी बघा कालरात्री एक महत्त्वाची बैठक घेतली असून बघा आत्ताच 5 मिनिटापूर्वी ही महत्त्वाची बैठकीमध्ये बातमी देण्यात आली ज्यामध्ये सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे असे स्पष्टपणे माहिती या ठिकाणी देण्यात आली. आता या बैठकीमध्ये कोण कोण होते तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी अजितदादा पवार बघा आपले जे काय नरेंद्र मोदी साहेब आहेत या बैठकीमध्ये उपलब्ध होते आणि ही बैठक ऑनलाईन प्रकारे झालेली आहे. शेतकरी बांधवांनो बघा म्हणजे ही टीव्हीवर ही बैठक झालेली आहे. त्याच बैठकीमध्ये हा महत्त्वाचा आणि सर्वात मोठा निर्णय शासनाने जारी केलेला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो पण एक अडचण आहे, जी रक्कम येणारी रक्कम बघा रक्कम या ठिकाणी जमा होणारच आहे, परंतु तुमच्या आधार कार्डला जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तो तत्काळ लिंक करून घ्या, अन्यथा तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळू शकणार नाही अशी माहिती थेट सरकारने आणि केंद्र सरकारने देखील सांगितलेली आहे. बघा तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक करून ठेवा. तसेच जर तुमचे आधार कार्ड अपडेट नसेल तर ते देखील या ठिकाणी अपडेट करून घ्या. म्हणजेच बघा ही जर कामे तुम्ही पूर्ण केली तर तुम्हाला आज दुसरा टप्पा बघा सुरू झालेला आहे. तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. आता कोणते जे महत्त्वाचे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा या ठिकाणी होणार आहे आपण ते लगेच पाहूया. तर मित्रांनो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर मग या ठिकाणी पाहून घ्या शेतकरी बांधवांनो. पहिला जिल्हा जो आहे तो पुणे, त्यानंतर नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली. मित्रांनो जिल्हे नेमके लक्ष देऊ नये का. पहिला जिल्हा पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग बघा हे जे काही जिल्हे आहे याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधींचे हस्तांतरण होणार आहे. तर शेतकऱ्यांना कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही. म्हणजे काय शेतकरी बांधवांनो जा खोद आता हा पेपरला
या ठिकाणी खुद पेपरला पत्रकारांनी ही बातमी दिलेली आहे। सरसकट या ठिकाणी गावानुसार आज यादी आलेली आहे, जिल्ह्यांची ही यादी आज आलेली आहे। तर जर महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये बघा तुमचं नाव असेल नसेल या तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल अशी माहिती थेट केंद्र सरकार राज्य सरकारने दिली आहे। त्यामुळे कसल्याच प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका।